नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रोमो आता रिलीज झालाय. त्याविषयीची बातमी आता आपण बघणार आहोत. यात सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना थेट सुनावलंय. माझं सरकार पाडून दाखवा, जसं खुलं आव्हानच उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिलंय. राज्यातले प्रशासक आणि शासक यांच्यावर माझी घट्ट पकड आहे आणि यंत्रणा राबवण्याची धमक माझ्यात असल्याचं मुख्यमंत्री या प्रोमोत सांगतात. 3 पक्षांचं राज्य सरकार असेल तर केंद्रात किती पक्षांचं सरकार आहे, असा प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी यात उपस्थित केलाय. ही मुलाखत उद्या आणि परवा म्हणजे 25 आणि 26 जुलैला न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहू शकाल. मुलाखतीचा तिसरा प्रोमो प्रसिद्ध झालाय. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही तुकाराम मुंढ्यांच्या मागे उभे आहात की महानगरपालिका जे तुकाराम मुंढ्यांच्या मागे लागली आहे तिकडे हात धुवून त्यांच्या मागे आहात? या सरकारचं भवितव्य विरोधी पक्ष नेत्यावरती अवलंबून नाही. यंत्रणा राबवण्याची हिंमत तुमच्यात पाहिजे. आतताईपणा कोणीच करू नये. मला प्रशासनाचा अनुभव नाही, त्याच्यामुळे मला मर्यादेचं भान नाही. हे 3 चाकी सरकार आहे असं म्हणतात, रिक्षा असं विरोधी पक्ष म्हणतात. शेवटी केंद्रामध्ये किती चाकं आहेत? राष्ट्रीय राजकारणाकडे तुम्ही सध्या कोणत्या दृष्टीनं पाहताय? आता तुम्हाला चीन नको आहे, पण कालांतराने पुन्हा हिंदी चीनी भाई भाई होणार नाही का? 60व्या वर्षी मी मुख्यमंत्री जरी असलो तरी असं नाही याजच 60 केला होता 8 तास असं नाहीये. हा योगायोग आहे. माझं तर मी इथं बसलेलोच आहे. माझी मुलाखत चालू असताना सरकार पाडा. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना आपल्याला पसरवायची आहे, आत्मनिर्भर शिवसेना करायची आहे, हे आपलं स्वप्न कायम आहे. मी माझी आज देखील सही आपला नम्र म्हणूनच करतो. आणि या संदर्भात आपण आणखीन बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, मुख्यमंत्र्यांच्या या मुलाखतीचा तिसरा प्रोमो आणि रोखठोक विधान याच्यात त्यांनी केलेली दिसत आहेत. त्याच्यातून काय सुचवायचं त्यांना असं वाटतं? संजय राऊत उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेणार आहे. ती उद्या आणि परवा असे 2 दिवस त्याचे 2 भाग प्रसारित होणार आहेत आणि त्याचा तिसरा आणि शेवटचा प्रोमो आता प्रसारित करण्यात आलेला आहे. यात मुख्यत्वे विरोधकांवर शरसंधान साधणं असा भाग दिसतो आहे. कारण त्यांनी विरोधकांच्या भूमिकेला आतताईपणा म्हटलेला आहे. त्यासोबतच सरकार जर पाडायचं असेल तर पाडून दाखवा असं खुलं आव्हान देखील त्यांनी विरोधकांना दिलेलं आहे. प्रोमोमध्ये खरं तर छोटी छोटी वाक्य असतात आणि त्यातून मुलाखतीमध्ये काय असेल याचा एक अंदाज मानला जातो. त्याच्यामुळे या मुलाखतीद्वारे भारतीय जनता पक्षाला ते उत्तर देतील असं देखील म्हटलं जातं. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा आहे, विशेषतः राजस्थानमध्ये ज्या काही राजकीय उलथापालथी झाल्या त्यानंतर असं म्हटलं जात होतं की महाराष्ट्रात देखील ऑपरेशन लोटस असेल, महाराष्ट्रात देखील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याला उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे. यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे की हे सरकार अस्थिर करण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नाही आहे, हे सरकार त्याच्या अंतर्विरोधाने पडेल. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत एक गोष्ट देखील बोलली जाते की त्यांना प्रशासनाचा अनुभव कमी आहे, त्याच्यामुळे प्रशासनावर त्यांची मजबूत पकड नाही आहे. त्याला देखील उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत उत्तर दिलं आहे असं दिसतंय. आणि आणखी एक इंटरेस्टिंग पार्ट आहे खरं तर त्यात भारत आणि चीनबद्दलचा विषय आहे. भारत आणि चीन आता जरी त्यांच्यामध्ये वाद असला तरी पुढे जाऊन मैत्री होऊ शकते. आता हे नेमकं विधान फक्त भारत आणि चीन ह्या द्विपक्षीय संबंधाबाबत आहे की राजकीय दृष्ट्या काही उद्धव ठाकरे यांना सूचित करायचं आहे ते खरं तर त्यांच्या मुलाखतीतूनच स्पष्ट होणार आहे. पण तिसरा प्रोमो त्यात विरोधकांचा घेतलेला समाचार उद्धव ठाकरेंनी घेतलेला दिसतोय. मुलाखतीतून स्पष्ट होऊ शकेल की नेमकं ते विरोधकांबद्दल काय म्हणतात. पण निश्चितपणे हे सरकार, मी इथं बसलोय, मुलाखत देतो आणि हे सरकार पाडायचं तर पाडून दाखवा असं थेट आव्हान त्यांनी भारतीय जनता पक्षाला दिलंय हे स्पष्ट दिसतंय. रेणुका. विवेक, आणि आणखीन 3 पक्षांचं सरकार असेल, राज्यातलं 3 पक्षांचं सरकार आहे, पण केंद्रात किती पक्षांचं सरकार असं म्हणत त्यांनी देखील आणखीन एका मुद्द्याला हात घातलेला दिसतोय. या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. सचिन सावंत प्रवक्ते आहेत काँग्रेसचे, आता आपल्या सोबत आहेत. सचिन सावंत, या मुलाखतीतून म्हणजे मुलाखतीतल्या प्रोमोचा तिसरा प्रोमो रिलीज झालाय, त्याच्यातलं हे वक्तव्य आहे. तुमची यावर काय प्रतिक्रिया? त्यांना काय सुचवायचं आहे असं वाटतंय मुख्यमंत्र्यांना? नाही, मी कुठल्या वक्तव्यावर बोलतोय कारण मी फोनवर आहे. मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की 3 पक्षांचं सरकार आहे, म्हणजे त्याच्यातले काही मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हो येतोय. बरोबर.
मुख्यमंत्र्यांनी या फोन. मुलाखतीतल्या प्रोमोमध्ये असं म्हटलंय, माझं सरकार पाडून दाखवाच असं खुलं आव्हानच त्यांनी दिलेलं आहे या प्रोमोमध्ये. 3 पक्षांचं राज्य सरकार असेल तर केंद्रात किती पक्षांचं सरकार आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. यावर तुम्हाला काय वाटतं, त्यांना नेमकं काय सुचवायचं असं तुम्ही सांगू शकाल? निश्चितपणे म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची स्थापना जी होणं याचं कारण महाराष्ट्राचा विकासाचा मूलभूत प्रश्न तर आहेच, परंतु जे लोकशाही समोर एक प्रचंड मोठं संकट भाजपा रूपानं आलेलं आहे आणि ते संकट पाहता लोकशाहीच अस्तित्वात ठेवायची नाही, एकपक्षीय सरकार संपूर्ण देशामध्ये राहिलं पाहिजे, एकाच पक्षाचा अंमल राहिला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. आणि तुम्ही पाहत असाल गेल्या 6 वर्षांमध्ये जिथे जिथे विरोधी पक्षाची सरकार आहेत ती अस्थिर करण्याचं काम यांनी केलं. करोनाचं एवढं मोठं संकट असताना देखील मध्य प्रदेशचं सरकार पाडण्याकरता त्यांचे प्रयत्न आहेत. राजस्थानचं सरकार पाडण्याकरता ज्या पद्धतीचे त्यांनी सगळ्या यंत्रणा लावल्यात, ईडी असेल किंवा सगळ्या सीबीआयच्या बरोबर त्या टायमाला रेड होतात, त्याचं टायमिंग तुम्ही पहा. आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर पाहता त्यांना राजकीय व्यवस्था, लोकशाही व्यवस्थेवरती विश्वास नसलेलं या ठिकाणी नेतृत्व या देशाचं करताय आणि सगळ्या यंत्रणांचा दुरुपयोग चाललेला आहे. आणि त्यामुळे विरोधी पक्षाचा आवाज पूर्णपणे बंद व्हावा हीच भूमिका त्यांची आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा महाराष्ट्राचं सरकार चालवायचं आहे आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं हा त्याच्या मागचा उद्देश होता आणि म्हणूनच त्याच उद्देशानं आज उद्धवजी जे आहेत ते सरकार चालवत आहेत. त्यामुळे त्यांनी जे म्हटलं त्याच्यामध्ये योग्यच म्हटलेलं आहे, सत्याचंच त्यांनी त्या ठिकाणी पुनरुच्चार केलाय. माझं सरकार पाडून दाखवा असं खुलं आव्हान देखील त्यांनी याच्यात दिलेलं दिसतंय. निश्चितपणे म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये देखील सातत्यानं राष्ट्रपती राजवटीच्या मागण्या केल्या जात आहेत. राज्यपालांकडे कशा तऱ्हेने भेटी करण्याकरता सातत्यानं जात होते. परत त्याचबरोबर राज्याला कुठल्याही तऱ्हेची आर्थिक मदत द्यायची नाही, आर्थिक अडचणीत टाकायचं. दुसरीकडे विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी आंदोलनं करायची. अशा कालावधीमध्ये कोणी आंदोलन करत नाही आणि ज्या पद्धतीचं असहकार्य विरोधी पक्षाकडनं चाललेलं आहे त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्याकरता सातत्यानं प्रयत्न होत आहेत. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून हे प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं चाललेले आहेत. अशा वेळेला हे आव्हान आम्ही सगळ्यांनी घेतलेलं आहे, मिळून घेतलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाला त्यांच्या मनसुब्यामध्ये यश मिळू देणार नाही एवढं निश्चितपणे आहे. आणि हे आव्हान उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सगळ्याच पक्षांनी घेतलं. आम्ही 3 पक्ष आम्ही त्याच्यामध्ये आहोत. निश्चितच धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय की सचिन सावंत यांची प्रतिक्रिया आता आपण ऐकली आणि पुन्हा एकदा आता आपण जातोय. विवेक आता आपल्या सोबत आहेत. विवेक, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची देखील प्रतिक्रिया ऐकली असेल. एकीकडे या मुलाखतीच्या प्रोमोमधून त्यांनी विरोधकांना देखील खुलं आव्हान दिलेलं आहे की एकीकडे जरी माझी मुलाखत सुरू असली तरी आता देखील तुम्ही माझं सरकार पाडून दाखवाच, एक खुलं आव्हान म्हणता येईल. निश्चितपणे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सरकारतर्फे किंवा सरकारमधले जे पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांतर्फे हे म्हटलं जातं की भारतीय जनता पक्ष हे राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. जे मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधियांच्या निमित्ताने केलं, जे राजस्थानमध्ये सचिन पायलटच्या निमित्ताने करू पाहतायत, तसाच एक प्रयत्न भारतीय जनता पक्ष राज्यात देखील करतो आहे असं यापूर्वी देखील सत्ताधारी पक्षांतर्फे सातत्यानं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे शरद पवारांची जी मुलाखत संजय राऊत यांनी घेतली होती त्यात देखील हा विषय उपस्थित झाला होता आणि आता थेट उद्धव ठाकरे देखील म्हणतात. पण मूळ प्रश्न असा आहे की खरोखरच मग या राज्य सरकारमध्ये लोकांना भीती वाटते का की आपलं राज्य सरकार असं आहे आणि असं कोणी ज्योतिरादित्य सिंधिया किंवा सचिन पायलट या सरकारमध्ये कोणी आहे का, याचं देखील उत्तर मग आता मिळणं फार आवश्यक आहे. कारण राज्य सरकार विवेक अगदी थेट 1 मिनिट अशासाठी थांबवते कारण सुधीर मुनगंटीवार आता आपल्या सोबत आहे. तू थेट त्यांना प्रश्न विचारू शकतोस. सुधीर भाऊ, उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा प्रोमो आलेला आहे आणि ते म्हणतायत की मी मुलाखत देतोय आणि माझं सरकार पाडून दाखवा असं खुलं आव्हान त्यांनी दिलेलं आहे. तुम्हाला वाटतंय खरंच की राज्यात अस्थिर परिस्थिती आहे की काही वेगळा संदेश उद्धव ठाकरे देऊ पाहतात या मुलाखतीच्या निमित्तानं? नाही, मला वाटतं की हा संदेश काही भारतीय जनता पार्टीसाठी असण्याचं काहीच कारण नाही. माझं सरकार पाडून दाखवा हे कदाचित त्यांनी आपल्या महाविकास आघाडीच्या मित्रांना उद्देशून ते बोलले असावे. भारतीय जनता पार्टीला वारंवार आम्ही सांगितलं आहे की आम्हाला सरकार पाडण्याची आवश्यकताच नाही आणि कोणतंही सरकार असं कोणत्याही पक्षाच्या प्रयत्नातून कधीच पडत नसतं. जर कोणाच्या प्रयत्नातून सरकार पाडणं हे एवढं सोपी कार्य असतं तर या राज्यातले नव्हे तर देशातले सर्व नरेंद्र मोदीजींच्या विरोधातले नेते, पत्रकार, या देशामधले उद्योगपती एकत्र आले असते आणि मोदीजींचं सरकार पाडलं असतं.
हा काही भातुकलीचा खेळ आहे का? सरकार पाडू पण शकत सुधीरजी, नाही बाहेरचं जसं मध्य प्रदेश नाही मग बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण मध्य प्रदेशमध्ये जसं ज्योतिरादित्य शिंदे सापडले तुम्हाला, सचिन पायलट काँग्रेसमध्ये आहेत, आणि राजस्थानमध्ये काय होतं हे आपण पाहतोय सगळं. तुम्हाला असं कोणी ज्योतिरादित्य सिंधिया किंवा सचिन पायलट महाराष्ट्रात सापडलाय का अजून? भारतीय जनता पार्टीने कोणतंही सरकार पाडलं नाही. ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसचे होते, सचिन पायलट हे काँग्रेसचे आहे, आणि म्हणून बाहेरचा कोणीही पक्ष किंवा नेता सरकार पाडत नाही. सरकार पाडायचं असेल तर त्या पक्षातली लोक लागतात. नाही, मग तुम्हाला असं कोणी दिसतंय का आता? कारण सातत्यानं महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून नाराजी दिसते. अगदी अशोक चव्हाण देखील त्यांच्या खात्याचं विभाजन केलं जाईल त्याच्यामुळे नाराज आहे अशी बातमी आहे. काय दिसतंय तुम्हाला सगळ्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये? सुसूत्रता आहे, समन्वय आहे की नाराजी आहे? नाही, सुसूत्रता आणि समन्वय कदापिही येऊ शकत नाही. कारण या तीन पक्षाचा अजेंडा काय? अजेंडा एकच होता, तो म्हणजे पक्षाची विचारधारा नाही. अजेंडा एक, भारतीय जनता पार्टीला दूर ठेवा. जनतेचं अहित झालं तरी चालेल, जनतेच्या विकासाच्या कार्याला आपण थांबवलं तरी चालेल. अजेंडा एक की भारतीय जनता पार्टीचा हा जो विकासाचा झंझावात आहे, हा विकासाचा कामाला सगळं कसा आणता येईल यांचं काय लक्ष आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे की यामध्ये प्रत्येक पक्षांनी आपलं मत कधी ना कधी व्यक्त केलं. उद्धवजी म्हणाले की मला मुख्यमंत्री व्हायचं, शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा हे माझं स्वप्न होतं, आता शिवसैनिक मुख्यमंत्री झाले. अशोक चव्हाण साहेब काय म्हणाले की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपचं राज्य येऊ द्यायचं नव्हतं, कारण अल्पसंख्याक समाजाची इच्छा होती. पवार साहेबांना काय वाटतं की महाराष्ट्रात एकदा पुन्हा भाजप आलं तर महाराष्ट्राची सत्ता पुन्हा पुढचे 25 वर्ष ही कदाचित विरोधी पक्षांना मिळू शकणार नाही या भीतीपोटी यांनी अशा पद्धतीने जनादेशाचा अनादर अवमान करत ही सत्ता खुर्चीसाठी स्थापन केली आहे. आता खुर्चीसाठी जेव्हा एखादी सत्ता स्थापन होते तर ती काही दीर्घकाळ टिकत नाही. आणि याकरता मी जे म्हणतोय की सरकार पाडण्याचा प्रयत्न कदापिही पुढचे 5000 वर्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात करणार नाही. पण महाविकास आघाडीच्या पक्षातल्या सदस्यांनी जर काही केलं तर त्याचा काही विमा कवच आम्ही देऊ शकत नाही. अगदी विवेक, जसं आपण बघतोय सुधीरभाऊ म्हणतायत की आंतरविरोधामुळे असेल या मुद्द्यावर आणखीन देखील प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आता आपण सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवली. सामनाचा तिसरा प्रोमो रिलीज झालाय. बघूयात उद्यापासून आणखीन या मुलाखतीतले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत, आणखीन तपशील कळू शकेल. धन्यवाद विवेक या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि या चर्चेबद्दल. पुढची बातमी आपण बघणार आहोत.